आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावी चाललो आहे आम्ही, तर ते व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। तर गावी जाण्याच्या अगोदर मुलांच्या स्कूलचे जे काही ड्रेसेस आहेत ते मी धुवून व्यवस्थित वाळवून घेतले। मी येईपर्यंत गॅलरीमध्ये काही त्यांना पाणी लागत नाही, त्याच्यामुळे ते व्यवस्थित राहतील। त्याच्यानंतर झाडांनाही पाणी टाकून घेतलं, पाऊस तर इकडे चालूच असतो तरी पण। त्याच्यानंतर कॅलेंडरवर मी लिहून ठेवत असते जे काही दूध वगैरे असेल, कधीपासून बंद आहे, क्लास कधीपासून बंद आहे, सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित लिहून घेत असते, म्हणजे मला आल्यावर ते विसर पडणार नाही। तर हे सगळं मी लिहून घेत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आल्यावर आपल्याला लक्षात येत नाही, त्याच्यामुळे लिहून ठेवते। झालेली आहे आणि बॅगा वगैरे बघू शकता तुम्ही। जाण्याच्या अगोदर किचन वगैरे व्यवस्थित साफ करून जाते, म्हणजे आल्यावर मला तेवढं पडणारच आहे, कारण आपण बाहेरून आलो की नंतर ते सगळं स्वच्छ करावंच लागतं। पण माझ्या परीने जेवढं होतं तेवढं क्लीन करून ठेवण्याचा प्रयत्न केला। तर चला, मुलांना खूप एक्साइटेड आहे मुलं जाण्यासाठी स्कूलला म्हणते मी, गावी। तर येतानाही तेवढं आवरा, जातानाही तेवढं आवरा। तर जर हा व्हिडिओ कंटिन्यू केला तर कंटिन्यू करेल, नाही तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळू शकतो। चला, तर इथं आम्ही ऑटो केलेली होती, कारण बॅगा होत्या 2, जास्त काही नाही सामान घेतलं आहे तरी 2 बॅगा होत्या। गावाकडे आता रक्षाबंधनही आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की कोणत्या गोष्टीसाठी आम्ही गावी चाललो आहे। तर हे बोर झालेले होते कारण अजून बस आलेली नव्हती आणि मुलांना असतं, आपण जेव्हाही बाहेर जातो थोडंफार त्यांना चालू असते की गाडी वगैरे कधी येणार, आपली बस कधी येणार। आम्ही ट्रॅव्हल्सनंच जातो, बट कारण ट्रेन ह्या रूटनं व्यवस्थित नाही, खूप वेळ लागतो ट्रेनला, त्याच्यामुळे फायनली आम्ही गाडीमध्ये बसलो। त्याच्यानंतर रस्त्यात आम्ही जेव्हा गाडी थांबते जेवण वगैरे केलं आणि हा व्हिडिओ इथपर्यंतच मी थांबवते। परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।